नमस्कार, मी प्रशांत कदम. एबीपी माझाच्या वेब एक्सप्लेनरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशामध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली आहे. 18 जुलैला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. अनेक लोकांनी आपले राज्यसभेचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये इच्छा व्यक्त केलेली होती की राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती सुद्धा नेमकी कशी होते, त्याच्या संदर्भातली प्रक्रिया काय आहे, हे सगळं समजून सांगणारा एखादा व्हिडिओ करावा आणि त्यानुसार आपण आज पुन्हा एकदा खडूफळा घेऊन या संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. याशिवाय या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राजकीयदृष्ट्या हा असणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप यावेळी त्यांच्या पसंतीचा राष्ट्रपती बसवू शकणार आहे की नाही. कारण 2017ला जी स्थिती होती ती स्थिती थोडीशी बदललेली आहे. त्यावेळी जितकी मतं भाजपला कमी पडत होती त्याच्यापेक्षा जास्त मतांची गरज यावेळी आहे आणि त्यामुळं हे सगळं गणित नेमकं भाजप कसं जुळवणार आहे आणि ते किती सहज शक्य आहे या सगळ्या प्रश्नांची सुद्धा उत्तर आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, समजून घेणार आहोत. सुरुवात करूयात की नेमकी राष्ट्रपती पदाची निवडणूक होते कशी. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. संविधानाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून त्यांच्या पदाकडे पाहिलं जातं. आपली संसदेची जी रचना आहे त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या स्थानावरती राष्ट्रपतींचं स्थान आहे. राष्ट्रपतींच्याच अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होते. संयुक्त अधिवेशन जर एखाद्या मुद्द्यावरती बोलवायचं असेल तर ते बोलावण्याचा अधिकार हा देखील राष्ट्रपतींनाच असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे कायदे आपल्या रोजच्या जगण्यावरती परिणाम करणारे संसदेमध्ये बनत असतात त्या कायद्यावरती जोपर्यंत राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत तो कायदा लागू होत नाही. त्यामुळं राष्ट्रपती हे पद जे आहे ते त्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. संसदेचं अधिवेशन ज्यावेळी चालू नसतं त्यावेळी देखील जर एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती कायदा करण्याची गरज सरकारला वाटली तर अध्यादेश आणला जातो आणि तो अध्यादेश जो येतो तो देखील राष्ट्रपतींच्या सहीनंच येतो. त्यामुळं हे पद किंवा हे राष्ट्रपती पद किती महत्त्वाचं आहे हे याच्यातून स्पष्ट होतं. आता आपण बघूयात की या राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार कुणाकुणाला आहे. देशाच्या संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा अशी 2 सभागृह आहेत. या 2 सभागृहातले खासदार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. पण त्याच्यामध्ये एक थोडासा फरक आहे. लोकसभेतले 543 खासदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. राज्यसभेचे एकूण खासदार जरी 245 असले तरी त्यातले केवळ 233 खासदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. जे 12 राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार असतात ते या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाहीत. म्हणून या बाजूला आपण कोण कोण मतदान करू शकतं हे लिहिलेलं आहे. कुणाकुणाला हे मतदान करण्याचा अधिकार नाही त्यांना आपण या रकान्यात टाकलेलं आहे. राज्यसभेचेच राष्ट्रपती नियुक्त जे 12 खासदार आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार नसतो. कारण त्यांना राष्ट्रपतींनीच निवडलेलं असतं आणि त्यामुळं त्यांचं मत जे आहे ते या ठिकाणी गृहीत धरलं जात नाही. आता देशामधले जे विधानसभेचे आमदार आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. विधान परिषदेचे आमदार मात्र या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाहीत. कारण विधान परिषदेचे आमदार जे आहेत ते थेट लोकांमधून निवडून आलेले नसतात. आमदारांनी त्यांना निवडलेलं असतं आणि देशामध्ये केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. सर्व राज्यांमध्ये विधान परिषद जी आहे ती नाहीये. महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये केवळ 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. दुसरीकडे इथं लक्षात घ्या, देशातल्या एकूण आमदारांची संख्या आधी 4120 होती. पण आपण इथं 87 वजा केलेलं आहे. हे 87 कुठून आलं तर यावेळच्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेतले आमदार जे आहेत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये देशातल्या विधानसभा आमदारांची संख्या कमी होऊन 4033 होणार आहे. आता
केंद्रशासित प्रदेशात जरी झाला असला जम्मू काश्मीर तरी ते मतदान करू शकतात की नाहीत, तर हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे अशा केंद्रशासित प्रदेशातले आमदार मतदान करू शकतात. म्हणजे दिल्ली आणि पुदुचेरी या दोन केंद्रशासित प्रदेश असलेल्या विधानसभेतले आमदार याच्यामध्ये गृहीत धरलेले आहेत 4033 मध्ये. पण मग केवळ जम्मू काश्मीरलाच का वगळलेलं आहे? जम्मू काश्मीर पण केंद्रशासित प्रदेश आहे, जम्मू काश्मीरमध्ये पण विधानसभा आहे. तर त्याचं उत्तर हे आहे की घटना दुरुस्ती करून केंद्रशासित प्रदेशातले विधानसभेचे आमदार जे आहेत त्यांना या निवडणुकीमध्ये समाविष्ट केलं जातं. जम्मू काश्मीर संदर्भातली ही घटना दुरुस्ती ज्यावेळी राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झालेली आहे तोपर्यंत लागू झालेली नव्हती किंवा मंजूर झालेली नव्हती आणि त्यामुळं जम्मू काश्मीरमधले विधानसभेचे आमदार जरी केंद्रशासित प्रदेश असला, विधानसभा असला तरी देखील त्या ठिकाणी करू शकणार नाहीयेत आणि त्यामुळं आपण 87 याच्यातून वजा केलेला आहे. जम्मू काश्मीरची स्थिती थोडक्यात लक्षात घ्या. जम्मू काश्मीरचे आमदार कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतील, कारण तोपर्यंत जर घटना दुरुस्ती झाली आणि दिल्ली आणि पुदुचेरी प्रमाणे जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातल्या आमदारांना सुद्धा जर याच्यात सामावून घेतलं तर ते मतदान जे आहेत ते करू शकतील, कारण त्या ठिकाणी सुद्धा विधानसभा अस्तित्वात आहे. आणि त्यामुळं हा मतदार आहे राष्ट्रपती निवडणुकीतला सगळा. लोकसभेचे 543 खासदार, राज्यसभेचे 233, विधानसभेचे देशातले 4033 आमदार असे मिळून, ज्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश 2 केंद्रशासित प्रदेश आहेत दिल्ली आणि पुदुचेरी, ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे, हे सगळे आमदार जे आहेत आणि खासदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. आणि जे करू शकत नाहीत त्याच्यामध्ये विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार. आता आपण समजून घेऊ की राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतांचा कोटा नेमका काय असतो आणि तो कसा ठरतो. तर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करू शकतं हे आपण बघितलं. देशाच्या सर्व विधानसभांमधले 4033 आमदार यावेळी मतदान करू शकणार आहेत आणि संसदेचे म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 776 खासदार या निवडणुकीमध्ये मतदान करू शकणार आहेत. पण याच्यातली इंटरेस्टिंग गोष्ट आहे की या सगळ्यांच्या एका मताचं मूल्य जे आहे ते सारखं नसतं. आमदाराच्या मताचं मूल्य आणि खासदाराच्या मताचं मूल्य हे वेगळं असतं. आणि त्यातही इंटरेस्टिंग गोष्ट, प्रत्येक राज्यातल्या आमदाराचं जे मताचं मूल्य आहे ते वेगळं असतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताचं जे मूल्य असेल ते सिक्कीम किंवा मणिपूरमधल्या आमदाराच्या मताच्या मूल्या इतकं नसतं आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. थोडक्यात समजून घेऊयात की हे आमदारांच्या मताचं मूल्य नेमकं कसं काढलं जातं. हा फॉर्म्युला आहे तो, आमदाराच्या एका मताचं मूल्य हे त्या राज्याची लोकसंख्या, आता इथं 1971च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे ती गृहीत धरली जाते. 2002 मध्ये जो कायदा आलेला आहे त्याच्यानुसार ही लोकसंख्या या ठिकाणी गृहीत धरून हा फॉर्म्युला काढला जातो आणि याला भागिले करायचं एकूण विधानसभा सदस्यांनी. म्हणजे जर आपण महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताचं मूल्य काढायला गेलो तर 1971 साली महाराष्ट्राची लोकसंख्या होती 5,04,12,235. त्याला आपल्या विधानसभेची जी एकूण सदस्य संख्या आहे 288 त्यानं भागायचं म्हणजे उत्तर येतं 175. हे महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या एका मताचं मूल्य जे आहे ते 175 आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण आमदारांचं जे मूल्य आहे 288 आमदारांचं ते होतं 50,400. 288 गुणिले 175 केलं की 50,400 एवढं होतं. हे महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांच्या मताचं मूल्य आहे. देशामधली जर आपण स्थिती बघितली, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एका राज्यातल्या आमदाराच्या मताचं मूल्य आणि दुसऱ्या राज्यातल्या आमदाराच्या मताचं मूल्य ह्याच्यात खूप फरक असू शकतो आणि तो फरक लक्षात घ्या. देशामध्ये उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आमदाराच्या एका मताचं मूल्य सर्वाधिक आहे, कारण साहजिक आहे की त्यांची लोकसंख्या सुद्धा जास्त आहे आणि त्यांची सदस्य संख्या सुद्धा. त्यामुळं उत्तर प्रदेशामध्ये आमदाराच्या एका मताचं मूल्य आहे 208 आणि सिक्कीममध्ये देशात सर्वात
आमदारांचं मूल्य जे आहे ते खूप कमी आहे, ते आहे 7. उत्तर प्रदेशातल्या विधानसभेचं एकूण मतांचं मूल्य होतं 83,824, कारण 208 गुणिले 403, 403 म्हणजे त्यांची विधानसभेची सदस्य संख्या, त्याला गुणलं की 83,824 होतं. आणि इथं 7 गुणिले 30, 32 काहीतरी आहे ते, तर ते 224 ही सिक्कीमची विधानसभेची मतांची मूल्य आहेत. आता हे झालं आमदारांचं. खासदाराच्या एका मताचं मूल्य कसं काढलं जातं? इथं लक्षात घ्या की लोकसभा खासदार असेल किंवा राज्यसभेचा खासदार असेल, दोघांच्याही मताचं मूल्य सारखंच असतं. आणि ते कसं काढलं जातं तर देशभरातल्या आमदारांच्या मताचं मूल्य जे आहे त्याला एकूण खासदारांच्या सदस्य संख्येनं भागायचं. देशातल्या एकूण आमदारांच्या मताचं मूल्य जे आहे ते आहे 5,43,231 आणि त्याला आपण 776 कुठून आलं? 543 लोकसभेचे आणि 233 राज्यसभेचे, असे मिळून 776 होतात. या संख्येला भागलं की उत्तर येतं 700. हे आहे खासदाराच्या एका मताचं मूल्य राष्ट्रपती निवडणुकीमध्ये. आता काही ठिकाणी तुम्हाला जुन्या बातम्या ज्या आहेत त्याच्यानुसार हे मूल्य 708 असं दिसत असेल, पण यावेळीची स्थिती लक्षात घेऊन आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, कारण जम्मू काश्मीरचे जे 87 आमदार आहेत ते या निवडणुकीमध्ये मतदान करू शकणार नाहीयेत आणि त्यामुळं त्यांच्या मतांचं मूल्य आपण याच्यातून वजा केल्यानंतर 776 भागावं लागतं. आणि म्हणून यावेळच्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक खासदाराच्या एका मताचं मूल्य जे आहे ते 700 असणार आहे, 708 नाही. ही लेटेस्ट इन्फॉर्मेशन, अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे. कदाचित जर पुढच्या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरच्या 87, आता खरं तर डिलिमिटेशन झाले त्याच्यामुळे आणखीन संख्या वाढेल, तर जी काही सदस्य संख्या असेल त्याच्यानुसार हे ॲडिशन होईल आणि नंतर हे सगळं गणित जे आहे ते सुद्धा बदलू शकतं. पण आपण इकडं थोडक्यात लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या एका आमदाराच्या मताचं मूल्य आहे 175 आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशभरातल्या प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य आहे 700. प्रत्येक आमदाराच्या, प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य कसं असतं, ते किती वेगवेगळं असतं हे तर आपण बघितलं. पण राष्ट्रपती पदाच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये विजयासाठी आवश्यक मतं किती आहेत, कोटा कितीचा आहे हे आपण आता बघणार आहोत. आणि तो कोटा ठरवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे: खासदारांच्या मतांचं मूल्य अधिक आमदारांच्या मताचं मूल्य भागिले 2+1. म्हणजे देशभरातल्या एकूण खासदारांच्या मतांचं जे मूल्य आहे त्याच्यामध्ये देशातल्या सर्व आमदारांच्या मतांचं मूल्य एकत्रित करायचं, त्याला 2 डिवाइड करायचं आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचं, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मतं जी आहेत ती हवी आहेत. तर खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य आहे ते 5,43,200. हे कसं आलं असेल तर तुम्ही गुणाकार करून बघा. खासदार एकूण आहेत 776 लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून, त्याला प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य आपण मगाशी बघितलेलं होतं 700. 776 गुणिले 700 तुम्ही गुणाकार करून बघितला तर हे येईल 5,43,200. त्याच्यामध्ये 5,43,231 हे कुठून आलेलं आहे तर देशातल्या सर्व आमदारांच्या मतांचं मूल्य, म्हणजे जसं आपण मगाशी महाराष्ट्राचं बघितलेलं होतं की एका आमदाराच्या मताचं मूल्य 175 आहे, त्याला 288 गुणलं की जवळपास 50,000 काहीतरी समथिंग मूल्य येतं. असं प्रत्येक राज्याचं जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा 5,43,231 होतं, त्याला 2ने डिवाइड करायचं. ही एकूण मतं आहेत 10,86,431 देशातली, त्याला 2 भागायचं, त्याच्यामध्ये 1 मिळवला की उत्तर येतं 5,43,216. म्हणजे ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतली मॅजिक फिगर आहे. हा आकडा ज्या उमेदवाराला मिळेल याच्यापेक्षा जास्त मतं मिळतील तो या निवडणुकीमध्ये विजयी होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावेळच्या निवडणुकीतली नेमकी स्थिती काय आहे, भाजपकडं एवढी मतं आहेत का देशामध्ये, मागच्या वेळेपेक्षा त्यांची नेमकी स्थिती यावेळी सोपी आहे की अवघड आहे, हे आता आपण बघणार आहोत. पण तुर्तास हे लक्षात ठेवा की राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठीचा मॅजिक फिगरचा जो आकडा आहे तो आहे 5,43,216. हे इतक्या मूल्य असलेली मतं जी आहेत ती
विजयी होण्यासाठी आवश्यक असतात. राष्ट्रपती पदाच्या यावेळच्या निवडणुकीमध्ये आकड्यांचं गणित नेमकं कसं असणार आहे, एनडीएची आणि यूपीएची ताकद नेमकी काय आहे हे तर आपण समजून घेऊच, पण त्याच्या आधी एका इंटरेस्टिंग बाबीकडे सुद्धा आपण लक्ष देऊ. राष्ट्रपती निवडीतल्या काही या बाबी आहेत. घटनेचं कलम जे 55 आहे त्याच्यामध्ये या निवडणुकीची प्रक्रिया नमूद केलेली आहे आणि त्या ज्या काही पात्रता आहेत, म्हणजे किमान वय 35 असलं पाहिजे, देशाचा नागरिक असला पाहिजे, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असला पाहिजे, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. यावेळी आपण 16व्या राष्ट्रपतींची निवड जी आहे ती या निवडणुकीच्या द्वारे करणार आहोत आणि फॉर्म भरताना म्हणजे उमेदवारी अर्ज भरताना त्यांना किमान 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक जे या निवडणुकीतले मतदारच आहेत त्यांच्या सह्या ज्या आहेत त्या आवश्यक असतात. आता या 50 अनुमोदक आणि 50 प्रस्तावकांची सही जी आहे ती नेमकी का बंधनकारक केली गेली याला सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. कारण देशाच्या पहिल्या 5 राष्ट्रपतींच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये असं कुठलंही बंधन नव्हतं आणि त्यामुळे व्हायचं काय की अनेक उमेदवार त्यावेळी उभे राहायचे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला. म्हणजे 1967ची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये 17 उमेदवार या निवडणुकीसाठी उभे राहिलेले होते राष्ट्रपती पदासाठी. त्यातल्या 9 जणांना 0 मतं पडलेली होती. 69ला सुद्धा साधारणपणे असंच झालेलं होतं आणि त्यातल्या सुद्धा 5 लोकांना 0 मतं पडलेली होती. त्याच्यामुळे मग कायदा बदलला गेला. 1974ला हा कायदा आणला गेला ज्याच्यामध्ये किमान 10 प्रस्तावक, किमान 10 अनुमोदक म्हणजे जे मतदारच आहेत या निवडणुकीमध्ये त्यांच्या सह्या आवश्यक केल्या गेल्या आणि त्यामुळं हे असे जे उत्साही लोक होते की जे उठून थेट राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवायचे त्यांना आळा जो आहे तो घातला गेला. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आत्तापर्यंत म्हणजे यावेळी आपण 16वे राष्ट्रपती निवडणार आहोत. देशाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत केवळ एकदाच राष्ट्रपती पदाची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे. 1977 ते 82च्या दरम्यान नीलम संजीव रेड्डी हे त्यावेळी निवडणूक न होता बिनविरोधपणे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते. त्यातही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यावेळी जवळपास 37 अर्ज या निवडणुकीसाठी भरले गेलेले होते आणि 36 अर्ज हे बाद झाले. केवळ नीलम संजीव रेड्डी यांचा अर्ज वैध ठरला आणि ही निवडणूक बिनविरोध झाली. आता आपण बघूयात यावेळच्या निवडणुकीमधलं एक इंटरेस्टिंग चित्र कसं आहे एनडीएचं आणि यूपीएचं संख्याबळ. आणि आता आपण वळणार आहोत एका अत्यंत इंटरेस्टिंग मुद्द्याबद्दल. यावेळच्या निवडणुकीतली स्थिती नेमकी काय आहे, मोदी आपल्या पसंतीचा राष्ट्रपती यावेळी निवडू शकणार की नाही, 2017ला जी स्थिती होती राष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यापेक्षा वेगळी स्थिती आता काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. वरकरणी जरी तुम्हाला लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे तरी सुद्धा भाजपसाठी यावेळची निवडणूक थोडीशी चॅलेंजिंग का आहे हे आपण समजून घेणार आहोत. विजयासाठी म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजयासाठी आवश्यक मतं लागतात 5,43,216 आणि एनडीए म्हणजे आता भाजपकडे खरं तर खूप कमी मित्रपक्ष उरलेले आहेत पण काही राज्यांमध्ये त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांची सगळ्यांची मतं आणि भाजपची मतं लक्षात घेतली तर ती होतात साधारणपणे 5,26,000 आणि भाजपला 17,000 मतं जी आहेत ती कमी पडतात. ही मतं भाजपला कुठून येऊ शकतात हे आपण नंतर बघू. पण 2017ची स्थिती आणि 2022ची स्थिती याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. लोकसभेत खरं तर भाजपचे 303 खासदार आहेत. राज्यसभेमध्ये सुद्धा जवळपास 95 ते 100च्या आसपास भाजपचा आकडा पोहोचलेला आहे. आधीपेक्षा जास्त झालेले आहेत खासदार. तरी सुद्धा हे असं का झालेलं आहे याचं कारण आहे 2017 मधली स्थिती आपण बघूयात काय होती. त्यावेळी भाजपला जी मतं राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कमी पडत होती किंवा एनडीएला ती 0.05% इतकी कमी पडत होती एकूण कोट्याच्या. पण 2022 मध्ये ही मतं जी आहेत ती आता 1.2% इतकी कमी मतं पडत आहेत. म्हणजे खूप जास्त मतांची गरज आता भाजपला लागतीये. याचं कारण सगळ्यात प्रमुख हे आहे की शिवसेना आणि अकाली दल हे 2017च्या निवडणुकीमध्ये बीजेपी सोबत होते. आता शिवसेना अकाली दल सोबत नाहीयेत. याच्याशिवाय AIDMK सारखा पक्ष जो भाजपचा मित्र पक्ष आहे त्यांची 2017तली स्थिती आणि 2022ची स्थिती याच्यामध्ये खूप तफावत जी आहे ती झालेली आहे. AIDMKच्या ताकदीमध्ये घट झालेली आहे.
आणि शिवसेनेसारख्या एका पक्षाचं सोबत नसणं याचा फरक किती पडतो ते बघा. शिवसेनेच्या कडं आहेत एकूण 55 आमदार. प्रत्येक आमदाराच्या मताचं मूल्य महाराष्ट्रामध्ये 175 आहे. ते होतं 9,625 एकूण आमदारांची मतं. 21 खासदार आहेत शिवसेनेचे, 18 लोकसभेमध्ये, 3 राज्यसभेमध्ये आणि प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य आहे 700. त्यामुळं शिवसेनेच्या खासदारांची एकूण मतांची किंमत जी आहे ती 14,700 होते आणि आमदार आणि खासदार दोन्ही मिळून शिवसेनेच्या कडं असलेला जो कोटा आहे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तो 24,325. म्हणजे जर एकटी शिवसेना सुद्धा जर बीजेपी सोबत असती तर राष्ट्रपती पदाची निवडणूक जी आहे ती एनडीएनं आरामात जिंकली असती, कुठलीही मतं त्यांना कमी पडली नसती. याच्याशिवाय यूपीमध्ये मागच्या वेळी 2017ला भाजपनं 312 जागा जिंकलेल्या होत्या आणि यावेळी मात्र त्यांनी 255 जागा जिंकलेल्या आहेत. आता उत्तर प्रदेशमध्ये ही संख्या कमी होणं याचा खूप फरक पडतो, कारण उत्तर प्रदेशमध्ये आपण मगाशी बघितलेलं आहे की देशामध्ये एका आमदाराच्या मताचं मूल्य हे उत्तर प्रदेशात सर्वाधिक आहे. ते जवळपास 208 इतकं आहे. महाराष्ट्रात 175 आहे आणि सगळ्यात कमी कुठं आहे? सिक्कीममध्ये. तर या जागा कमी झाल्यामुळे सुद्धा भाजपच्या मतांमध्ये हा फरक पडतोय. आणि सोबतच केवळ उत्तर प्रदेशचा प्रश्न नाहीये, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या मागच्या वेळी जी आमदारांची स्थिती होती ती यावेळी खूप कमी झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घ्या, महाराष्ट्रामध्ये भाजपकडे 122 आमदार होते, आता 106 आमदार आहेत. म्हणजे किमान 16 आमदार जे आहेत ते कमी झालेले आहेत. आणि असे प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे कमी आमदार झाल्यामुळं यावेळी भाजपला आवश्यक असलेली मतं जी आहेत ती जास्त आहेत. म्हणजे जास्त मतांची गरज राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपला किंवा एनडीएला आहे. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही मतं भाजप मिळवू शकतं का? तर सहजपणे ती मिळवू शकतात जर त्याच्यासाठी 2 महत्त्वाचे पक्ष आहेत. एक तर वायएसआर, जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर पक्ष आणि बीजेडी म्हणजे बिजू जनता दल जे ओडिशातले नवीन पटनायक आहेत त्यांचा पक्ष. या 2 पक्षांनी जर एनडीएला पाठिंबा दिला तर हा प्रश्न जो आहे तो लगेच सुटू शकतो. कारण देशामध्ये जे छोटे पक्ष आहेत त्याच्यामध्ये वायएसआर जगनमोहन हे म्हणजे काठावर असलेल्या पक्षांमध्ये सर्वाधिक ताकद जी आहे ती यांच्याकडे आहे. कारण त्यांच्या एकूण मतांचं मूल्य जे आहे ते जवळपास 43,000 इतकं आहे. आणि ही 43,000 मतं जर एनडीएला मिळाली तर मग एनडीएची वाट जी आहे ती सोपी होऊ शकते. अद्याप वायएसआर किंवा बीजेडी यांनी थेट पाठिंबा दिलेला नाहीये, पण मागच्या वेळी हे 2 मित्रपक्ष जे आहेत ते भाजपसोबत होते. मागच्या काही दिवसामध्ये सुद्धा दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट या 2 नेत्यांनी घेतलेली होती आणि त्यामुळं काय होतंय हे बघावं लागेल. पण एक नक्की आहे की अशा पद्धतीनं चॅलेंज जे आहे ते 2017च्या निवडणुकीपेक्षा भाजपसाठी यावेळी थोडंसं जास्त आहे. आणि त्यामुळं मित्रपक्ष कमी झाल्यामुळं आता नवीन मित्रपक्ष या निवडणुकीसाठी भाजप कसं जोडतंय हे बघावं लागणार आहे. अगदी जेडीयू पासून त्यांना सुरुवात करावी लागेल आणि वायएसआर, बीजेडी या काठावर असलेल्या पक्षांची नेमकी काय स्थिती होते त्याच्यावरती हे राष्ट्रपती निवडणुकीचं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे. राष्ट्रपती पदाच्या सगळ्या निवडणुकीमधलं हे गणित जे आहे ते अशा पद्धतीनं आहे. हे झालं निवडणुकीचं गणित. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता आहे की यावेळी राष्ट्रपती पदाचा उमेदवार भाजपचा किंवा मोदी शहांच्या पसंतीचा नेमका कोण असेल. मोदी शहांची जर कार्यशैली लक्षात घेतली तर शक्यतो एका उमेदवाराला किंवा एखाद्याला दिलेली संधी ते फार रिपीट करत नाहीत. हा फॉर्म्युला मंत्रिपदासाठी लागू आहे, राज्यसभेसाठी सुद्धा लागू आहे. अनेकांना केवळ एकच टर्म दिली, दुसरी टर्म त्यांना परत रिपीट केली गेलेली नाहीये. अनेक राज्यपाल सुद्धा असे आहेत की जे ज्येष्ठ आहेत, अनुभवानं चांगले आहेत किंवा त्यांना बऱ्याच ठिकाणी कामाची संधी असून सुद्धा त्यांना रिपीट केलं गेलेलं नाही. राम नाईकांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. तर शक्यता त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ही व्यक्त केली जाते की मोदी रामनाथ कोविंद यांची पुन्हा नियुक्ती जी आहेत ते करणार नाहीत. आणि त्याचे संकेत सुद्धा मिळतात, कारण रामनाथ कोविंद जे देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांचं कार्यकाळ संपल्यानंतरचं जे निवासस्थान आहे ते शोधण्याची प्रक्रिया जी आहे ती दिल्लीत सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं एक असं म्हटलं जातं की रामनाथ कोविंद यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीमध्ये भाजपचा उमेदवार कोण असेल. आत्ता जर आपण
सगळी घटनात्मक पदं लक्षात घेतली, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान, या चारही पदांवरती एकही महिला नाही आहे. मागच्या वेळी किमान लोकसभा अध्यक्ष म्हणून सुमित्रा महाजनांची नियुक्ती होती आणि त्यामुळं ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट एका महिलेला मिळालेली होती. यावेळी मात्र तसं नाही आणि त्यामुळं एखाद्या महिलेचा विचार भाजप करतंय का राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदासाठी, ही एक खूप जोरदार चर्चा आहे. दुसरं म्हणजे मागच्या वेळी दलित राष्ट्रपती निवडलेला होता, यावेळी दलित, आदिवासी किंवा महिला या वर्गातून कुणाला निवडलं जातंय का, याची सुद्धा खूप शक्यता आहे. आणि नावं खूप चर्चेमध्ये आहेत, म्हणजे त्या नावांच्या पलीकडच एखादं नाव येण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कारण मागच्या वेळी सुद्धा म्हणजे जवळपास डझनभर नावं चाललेली होती, त्याच्यामध्ये कुठंही रामनाथ कोविंद यांचं नाव नव्हतं. ते अचानकपणे समोर आलं आणि त्यामुळं यावेळी मोदी आणि शहांची पसंती नेमकी काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. उत्तर भारतातला राष्ट्रपती, दक्षिण भारतातला उपराष्ट्रपती, ही योजना भाजपने यावेळी केलेली होती. यावेळी जर YSR काँग्रेस, BJD सारख्या मतांची त्यांना आवश्यकता असेल तर दक्षिण भारतातल्या एखाद्या व्यक्तीची निवड होतीये का हे सुद्धा बघावं लागेल. तसंही तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये भाजपचं लक्ष आहेच, त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा ही निवड होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे विरोधकांची स्ट्रॅटेजी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. विरोधकांच्या मध्ये असं चालू आहे की काँग्रेसने यावेळी आपला उमेदवार देण्याच्या ऐवजी सर्व पक्षांना मान्य होईल अशा पद्धतीचा एखादा उमेदवार असावा. मागच्या वेळी मीरा कुमार यांना काँग्रेसनं रिंगणात उतरवलेलं होतं. यावेळी कोण असेल पाहावं लागेल, कारण अगदी सगळ्यांची गरज आहे. म्हणजे आम आदमी पक्षापासून तृणमूल काँग्रेस, त्याच्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती, हे सहसा काँग्रेससोबत थेट न येणारे पक्ष आहेत, पण त्यांना जर सोबत आणायचं असेल तर तशा पद्धतीचा उमेदवार जो आहे तो विरोधकांना द्यावा लागणार आहे. आणि त्यामुळं यावेळीची निवडणूक जी आहे ती इंटरेस्टिंग होईल. 18 जुलैला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, 21 जुलैला मतमोजणी आहे. हे सगळं गणित आहे आणि त्यामुळं हा प्रयत्न होता की राष्ट्रपती पदाची ही जी निवडणूक आहे ती तुम्हाला सोप्या शब्दामध्ये समजून सांगावी. यावेळीची स्थिती नेमकी काय आहे हे सुद्धा आपण पाहिलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये अवश्य कळवा. जर तुम्हाला एखाद्या विषयावरती अशा पद्धतीचा व्हिडिओ अजून हवा असेल तर ते सुद्धा मला ऐकायला आवडेल. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. तुम्हाला एखादी गोष्ट खटकली असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये जरूर नोंदवा, आम्ही त्याची नोंद घेऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.